7 दिवसांनंतर बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित। मंत्री उदय सामंतांनी भेट घेत आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे। मागण्या मान्य न झाल्यास 2 ऑक्टोबरला मंत्रालयात शिरण्याचाही इशारा। अजित पवारांच्या पुण्यातल्या कार्यक्रमात प्रहारच्या कार्यकर्त्यांचा राडा। बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करण्यासाठी कार्यकर्त्यांचा गोंधळ, तर अजितदादांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न। टोकाची भूमिका घेऊन मार्ग निघत नाही तर टप्प्याटप्प्याने सर्व करणार। प्रहार कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर अजित पवारांचं आश्वासन। विक्रोळी पुलावरून सर्व पक्षांकडून श्रेयवादाची लढाई, तर सर्वात आधी ठाकरेंची शिवसेना, मग शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्घाटन, तर भाजप कार्यकर्त्यांकडून सुद्धा उद्घाटन करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न। विक्रोळी पुलावर भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने, दोन्ही पक्षांकडून बॅनरबाजी करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न। फडणवीसांकडून मुंबई पालिकेचं अभिनंदन करत कोणत्याही अधिकृत समारंभाची वाट न पाहता पूल खुला करण्याचे निर्देश। मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पूल खुला करा, फडणवीसांचं काल ट्विट। सत्तेत जायला हवं, आमदारांची शरद पवारांकडे आग्रही मागणी, तर विरोधी पक्षात राहून मतदारसंघातील कामं होत नसल्यानं आमदार अस्वस्थ। यासह भाजपसोबत युती न करण्याची शरद पवारांची भूमिका, सूत्रांची माहिती। मुंबईच्या गोवंडीमध्ये भीषण अपघातानंतर जमावासाठी या घाटकोपर मानखुर्द लिंक रोडच्या दिशेनं मोठी वाहतूक कोंडी। पोलिसांकडून गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज, काही नागरिकांनाही ताब्यात घेतलं। गोवंडीतील शिवाजीनगर भागात डंपरनं चिरडून तिघांचा मृत्यू, चालक ताब्यात। जमाव संतप्त झाल्यामुळे घाटकोपर मानखुर्द लिंक रोडची वाहतूक ठप्प, पोलिसांचा फौजफाटा तैनात। बुलढाण्याच्या जामोदचे आमदार संजय कुटेंचं घर जाळण्याचा युवकाकडून प्रयत्न, अतिवृष्टीमुळे नुकसानीचा मोबदला न मिळाल्याचा राग, शेतकरी विशाल मिरूड पोलिसांच्या ताब्यात। शनी शिंगणापूर देवस्थानकडून 167 कर्मचाऱ्यांची कपात, यामध्ये 114 एका धर्माच्या कर्मचाऱ्यांचा समावेश। अनियमितता आणि शिस्तभंगामुळे कारवाई, हिंदुत्ववादी संघटनांनी या कर्मचाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। क्रेनच्या मदतीनं अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा भाग हटवला, घटनास्थळावरून आतापर्यंत 274 जणांचे मृतदेह सापडले, तर 248 मृतदेहांची डीएनए चाचणी पूर्ण। आषाढीसाठी पंढरीच्या वारीमध्ये येणाऱ्या मानाच्या दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपये अनुदान मिळणार, राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी। भिवंडी आणि कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाला सुरुवात, डोंबिवलीतील उमेश नगर रेतीबंदर रोडवर पाणी साचलं, 20 मिनिटांच्या मुसळधार पावसामुळे परिसर जलमय। पुढील 2 दिवस कोकणाला हवामान विभागाचा रेड अलर्ट, पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज तर मुंबईसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट। राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। छत्रपती संभाजीनगरात वीज कोसळून 4घांचा मृत्यू, वादळी वारा आणि पावसाचा सिल्लोड तालुक्याला मोठा फटका, काही जनावरही दगावल्याची माहिती। राज्यात कोरोनाचे 53 नवे रुग्ण, मुंबईत सर्वाधिक 24, पुण्यात 11, ठाण्यातील 5 रुग्णांचा समावेश, तर 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती। सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 578 वर।